श्री गुरुदेव दत्त। सत नमो आदेश गुरुजी को आदेश। नाथ संप्रदाय आणि श्री गुरु दत्त प्रभूंना समर्पित नाथ माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। कथारूप श्री नवनाथ भक्तिसार यामध्ये आज आपण पाहणार आहोत अध्याय 18 श्री गणेशाय नमः। मागच्या अध्यायात आपण पाहिले की गोपीचंद राजाच्या भावभक्तीने प्रसन्न झालेल्या कानिपनाथांनी आपले गुरु श्री गुरु जालिंदरनाथ यांना गर्तेबाहेर काढण्यासाठी राजाला 5 वेगवेगळ्या धातूंचे पुतळे बनवून आणण्यासाठी सांगितले। मग कानिपनाथांनी गोपीचंदाच्या मदतीने श्री गुरु जालिंदरनाथांना गर्तेबाहेर काढले। प्रसन्न झालेल्या जालिंदरनाथांनी गोपीचंदाला अमर केले। आता पुढे श्री गुरु जालिंदरनाथांच्या आज्ञेवरून गोपीचंद राजाने वैराग्य धारण केले आणि तपश्चर्या करण्याकरता बद्रिकाश्रम येथे जाण्यासाठी निघाला। गोपीचंद राजा वाटेने जात असताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत असे। राजा बैरागी झाल्याची बातमी जेथे तेथे पसरली आणि असा नीतिमान राजा पुन्हा होणार नाही असे जो तो म्हणून हळहळ करी। तो जेथे जेथे जाई तेथे तेथे त्याला राहण्याकरता लोक अति आग्रह करीत, परंतु राजाही त्यांच्या आग्रहाला प्रेमाने नकार देऊन पुढे मार्गस्थ होत असे। फिरता फिरता काही दिवसांनी गोपीचंद राजा गौड बंगाल राज्य टाकून कौल बंगाल येथे गेला। तेथे पौलपट्टण नगरात राजाची बहीण चंपावती राहत होती। तेथील राजा तिलकचंद राजाची ती सून होय। तो राजाही गोपीचंदाप्रमाणेच ऐश्वर्यवान होता। त्याच्या पदरी द्रव्याची अनेक भंडारेच्या भंडारे होती। अशा राजघराण्यात चंपावती ही सासूरवाशीन होती। ननंद जावा दीर यांना ती देवाप्रमाणे मानी। काळासारखा प्रतापी असा तिचा सासरा होता। गोपीचंद राजाने वैराग्य धारण केल्याची बातमी तेथेही पोहोचली होती। ते सर्व लोक टीका करू लागले की गोपीचंद राजा शेंड आहे, त्याने राज्याचा विनाकारण त्याग केला आणि हा आता दारोदार भीक मागत फिरत आहे। मरण आले तरी ठीक, पण क्षत्रिय धर्म सोडायला नको। या नपुसकाने जन्माला येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले, कुळाला बट्टा लावला आहे, याने आमच्या तोंडाला काळे लावले आहे। लोकांमध्ये आता आमची फजिती झाली। वैराग्य धारण करून राजा काळे तोंड घेऊन सगळीकडे फिरत आहे आणि त्यामुळे आमची अपकीर्ती होत आहे। त्यापेक्षा हा जन्मताच मेला असता तरी चांगले होते। अशा प्रकारचे सर्वांचे टोचून बोलणे ऐकून चंपावतीला खूप वाईट वाटले। तेव्हा ननंद जावा तिला जास्त त्रास देऊन बोलू लागल्या। इकडे फिरत फिरत गोपीचंदही त्याच नगरीत येऊन पोचला आणि पानवत्यापाशी आश्रयासाठी बसला। राजा गोसावी झाला तरीही त्याचे स्वरूप मोठे तेजस्वी दिसे। चंपावतीच्या काही दासी अकस्मात तिकडे गेल्या तेव्हा श्रीहरीचे गुण गात बसलेल्या राजाला त्यांनी पाहिले। त्याला पाहताच त्यांनी लागलीच ओळखले की हा चंपावती राणीचा भाऊ गोपीचंद राजा आहे। त्यांनी लगेच ही बातमी चंपावतीला सांगितली आणि इतरही सर्वांच्या कानावर घातली। तेव्हा गोपीचंद येथे आल्याने आमची फजिती होईल व लोक नावे ठेवतील म्हणून संतापून राजा तिलकचंद हवे तसे बोलू लागला। नंतर तिलकचंद राजाने घरात जाऊन सांगितले की राजा आता घोरोघरी भीक मागेल व हा कोणाचा कोण लोक विचारतील तेव्हा सांगितल्यानंतर आपलीच अपकीर्ती होईल। तरी त्याला तेथून बोलवून अश्वशाळेत आणून ठेवा आणि तेथे त्याला जेवायला घालून एकदाचा गावातून काढून द्यावा। तिलकचंदाने असे सांगितल्यानंतर दासींनी जाऊन गोपीचंदाला सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हाला राजाने बोलावले आहे। तेव्हा प्रथम त्याचा जाण्याचा विचार नव्हता, पण मग बहिणीला भेटण्याकरता म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला। त्यांनी त्याला राजआज्ञेप्रमाणे अश्वशाळेत नेऊन ठेवले आणि ही बातमी राजाला जाऊन सांगितली। चंपावतीने भरपूर असे पदार्थ वाढलेले अन्नपात्र वाढून दिले आणि ते घेऊन दासीने राजाला अश्वशाळेत नेऊन दिली। चंपावती भेटायला कधी येईल असे गोपीचंदाने विचारल्यानंतर
त्यांनी सांगितले की आता दिवस आहे, रात्र झाल्यानंतर चंपावती तुम्हाला भेटायला येईल. अश्वशाळेत आपल्याला अशा प्रकारे भोजन दिल्याचे पाहून गोपीचंदाला मोठे वाईट वाटले. पण नंतर त्याने विचार केला की आपण तर आता बैरागी वेश धारण केला आहे, तेव्हा आपल्याला शत्रू मित्र सगळे सारखेच. पुढे आलेल्या अन्नाचा अपमान करू नये म्हणून राजा आनंदाने भोजन करू लागला. गोपीचंद राजा जेवायला बसल्याचे पाहून राजवाड्यातील स्त्रिया त्याला लांबून पाहू लागल्या आणि मग त्यांनी चंपावतीला आणून दाखविले की निर्लज्जपणाने सोयऱ्याकडे येऊन तुझा भाऊ अश्वशाळेत भोजन करीत बसला आहे, म्हणून त्यांनी तिची फार निंदा केली. चंपावतीला तो अपमान सहन झाला नाही. ती तशीच त्यांच्यामधून निघून घरात गेली आणि झालेल्या दुःखाने तिने खंजीर पोटात खुपसून आत्महत्या करून घेतली. इकडे गोपीचंद राजाने दासींना पुन्हा सांगितले की माझ्या बहिणीला चंपावतीला इकडे घेऊन या मला भेटण्यासाठी. तेव्हा त्या म्हणाल्या की यावेळेस ती येथे येणे शक्य नाही. आजची रात्र तुम्ही येथे मुक्काम करा, मग ती तुम्हाला रात्री भेटायला येईल. मग तुमची इच्छा असेल तर उद्या तुम्ही पुढील प्रवासासाठी निघावे. त्यांचे हे बोलणे ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून गोपीचंदाने तेथे राहण्याचे कबूल केले. त्यानंतर सर्व दासी तेथून निघून राजवाड्यात गेला व चंपावतीला पाहू लागल्या. तो तिची ती भयंकर झालेली दशा पाहून त्या सर्व दुःखी झाल्या. त्यांनी लागलीच हे वर्तमान सर्वांना कळवले. तेव्हा घरची सर्व मंडळी धावून गेली. सर्वांनी रडून एकच गोंधळ केला. तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावाला शिव्या देऊ लागले. पुढे भावाकरिता चंपावतीने प्राण दिला अशी बातमी थोड्याच वेळात सर्व शहरात पसरली. राजवाड्यात रडारड चाललेली ऐकून ती का चालली आहे असे गोपीचंदाने अश्वरक्षकांना विचारले. तेव्हा ते म्हणाले की गौडबंगालचा राजा गोपीचंद हा चंपावती राणीचा भाऊ आहे. तो राज्य सोडून बैरागी झाला व गावोगावी भीक मागत फिरत आहे. हे दुःख त्या राजाच्या बहिणीला सहन झाले नाही आणि तिने पोटात खंजीर खुपसून प्राण दिले आहे. ही दुःखदायक बातमी ऐकून गोपीचंद राजासही चंपावतीचे जाण्याचे फार दुःख झाले व माझ्या येथे येण्यानेच हा सर्व अनर्थकारक प्रकार घडून आला म्हणून त्यालाही दुःख झाले. चंपावतीचे गुण आठवून तो रडू लागला. मग चंपावतीचे प्रेत दहन करण्याकरिता राजवाड्यातील लोक घेऊन चालले. तेव्हा गोपीचंदही प्रेताबरोबर चालला. जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की मी बैरागी झाल्याने यांनी मला अगदी किचकट समजले. आता मरण पावलेल्या आपल्या बहिणीला पुन्हा जिवंत करावे व सर्वांना नाथपंथाचा चमत्कार दाखवावा असा त्याच्या मनात विचार आला. नाथपंथाचा प्रताप दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे असा विचार गोपीचंदाच्या मनात आला. तो स्मशानामध्ये बहिणीच्या प्रेताजवळ उभा राहिला आणि सर्वांना म्हणाला की मी सांगतो ते कृपा करून ऐका. तुम्ही प्रेत दहन करू नका. मी श्री गुरु जालेंदरनाथांना आणून प्रेत पुन्हा उठवतो. मी येथे असताना जर बहिणीचे प्राण जात असेल तर मग नाथपंथ धारण करण्यात काय अर्थ आहे. पण राजाच्या ह्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. ते त्याची उलट कुचेष्टा करू लागले. मेल्यावर कोणी जिवंत होत नाही असे म्हणून ते त्याला उदाहरण देऊ लागले. तेव्हा गोपीचंद म्हणाला की तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे, पण माझ्या गुरूंचा प्रताप असा आहे की त्यांची कीर्ती वर्णन करताना सरस्वतीलाही शब्द कमी पडतात. त्यांनी कानिपनाथांना आशीर्वाद मिळवून देण्यासाठी सर्व देव पृथ्वीवर आणले. एवढेच नाही तर मी सुद्धा अज्ञानाने त्यांना घोड्याच्या लिदीमध्ये पुरून टाकले. पण 11 वर्षानंतर गुरुदेव पुन्हा जसेच्या तसे बाहेर आले. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही 4 दिवस प्रेताचे रक्षण करा, म्हणजे मी गुरूंना येथे घेऊन येतो व बहिणीला पुन्हा उठवतो. पण त्याचे म्हणणे कोणी ऐकेना. लोकांनी प्रेत ठेवून चिता रचली व ते अग्निसंस्कार करण्याची तयारी करू लागले. इतक्यात गोपीचंद चितेवर बसून
मलाही भस्म करून टाका म्हणून सांगू लागला. माझे भस्म झाल्यानंतर श्री गुरु जालिंदरनाथांचा कोपानळ शांत व्हायचा नाही आणि मग ते हे समग्र नगर पालथे घालून त्यासोबतच तुम्हा सर्वांचीही राख रांगोळी करून टाकतील असे गोपीचंद सर्वांना म्हणू लागला. गोपीचंदाची अशी भाषणे ऐकून तिलकचंद राजाही रागावला आणि म्हणाला, गुरूंच्या प्रतापाची एवढी प्रौढी वर्णन करीत आहे तर आता आम्हालाही चमत्कार दाखव. आम्ही 4 दिवस प्रेत सांभाळून ठेवतो. आणि मग प्रेत खात्रीने उठवण्याचे गोपीचंदाने कबूल केल्यानंतर गुरूंना दाखवण्यासाठी प्रेताचा डावा हात तिच्या सासऱ्याच्या हुकुमावरून नवऱ्याने काढून दिला. तो हात घेऊन गोपीचंद गुरूंना आणण्यासाठी गौडबंगाला जाण्यासाठी निघाला. तो बराच लांब गेल्यानंतर इकडे यांनी प्रेत दहन केले. गोपीचंद सुमारे 5 कोस गेला असेल इतक्यात हा सर्व प्रकार श्री गुरु जालिंदरनाथांच्या लक्षात आला. गोपीचंद येथे आल्याने पुन्हा सर्वांना दुःख होईल म्हणून ते स्वतःच गोपीचंदाकडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळेस त्यांनी प्राणास्त्राची विभूती कपाळास लावली. पृथ्वीवर नैषद राजपुत्राशिवाय या अस्त्राची कोणालाही माहिती नव्हती. हे अस्त्र श्री गुरु जालिंदरनाथांना मिळाले होते. ते लावल्याबरोबर एका निमिषात ते 100 कोस गेले व गोपीचंदास भेटले. तेव्हा गोपीचंदाने श्री गुरु जालिंदरनाथांच्या पाया पडून सर्व मजकूर सांगितला. ते ऐकून चंपावतीला उठवण्याचे गुरूंनी आश्वासन दिले. गोपीचंदासह जालिंदरनाथ पौलापट्टण येथे जाऊन राजवाड्यात सर्व मंडळी शोक करीत बसली होती तेथे प्रवेश केला. या उभयतांना पाहताच तिलकचंद पुढे झाला. त्याने श्री गुरु जालिंदरनाथांच्या पाया पडून त्यांना कनकासनावर बसवले आणि आपण त्यांच्या पुढे हात जोडून उभा राहिला. तिलकचंदाने केलेला आदर सत्कार हा सर्व ढोंगीपणाचा आहे ही गोष्ट जालिंदरनाथांच्या लक्षात आली. तेव्हा जालिंदरनाथांनी गोपीचंदापासून चंपावतीचा हात मागून घेतला. मग संजीवनी मंत्र म्हणून भस्म हातास लाविले असताना चंपावती म्हणून हाक मारले असता चंपावती पुन्हा उठली व श्री गुरु जालिंदरनाथांच्या पाया पडली. शुक्राचार्याने जसे कचास उठविले त्याप्रमाणेच जालिंदरनाथांनी चंपावतीला उठवले. हे पाहून सर्व मंडळी प्रेमपूर्वक नाथांच्या पाया पडली. तरीसुद्धा ते प्रेम स्मशानातल्या क्षणिक वैराग्याप्रमाणे होते. जालिंदरनाथ उठून जाण्यासाठी निघाले असता तिलकचंद राजाने पाया पडून प्रार्थना केली की महाराज, मी पतित आहे. राज्यवैभवाने उन्मत्त होऊन गोपीचंदाचा छळ केला, तरी आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी. या बालकाचे अन्याय आपण उदरामध्ये साठवावे असे बोलून त्यांनी जालिंदरनाथांच्या पायावर मस्तक ठेवले आणि ती रात्र आपल्याकडे राहण्यासाठी तो जालिंदरनाथांना प्रार्थना करू लागला. तेव्हा भोजनासाठी जर चंपावती स्वयंपाक करीत असेल तर आजची रात्र राहण्याचे आम्ही मान्य करू. तिलकचंदानेही सर्व अहंकार सोडून चंपावतीकडून सर्वांसाठी स्वयंपाक करिवला. जालिंदरनाथांनी सर्वांसोबतच चंपावतीला आणि तिच्या नवऱ्यालाही आपल्यासोबत जेवायला बसवले आणि तिला अनुग्रह देऊन नाथपंथाची दीक्षा दिली व आपला उच्चिष्ट ग्रास तिला देऊन अमर केले. भोजन होऊन विडा खाल्ल्यानंतर श्री गुरु जालिंदरनाथ तिलकचंद राजाला म्हणाले की गोपीचंद राज्य सोडून तपश्चर्यासाठी जात आहे. त्याचा मुलगा मुक्तचंद अज्ञान आहे म्हणून त्याच्या राज्यावर तुमची देखरेख असू द्या. तुमचा प्रताप जगाला ठाऊक आहे म्हणून कोणीही शत्रू युद्धासाठी उठणार नाही. मीही तेथे 6 महिने राहून बंदोबस्त करून देईन, परंतु त्यापुढे माझेही राहणे तेथे होणार नाही. म्हणून तुम्ही त्याला लागेल ती मदत करून त्याचे संरक्षण करावे. ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली. मग एक रात्र तेथे राहून दुसऱ्या दिवशी दोघेही मार्गस्थ झाले. गोपीचंद श्री गुरु जालिंदरनाथांच्या पाया पडून तीर्थयात्रेस व जालिंदरनाथ हेलापट्टण येथे गेले. त्यावेळेस तिलकचंद राजा दोघांनाही नगर सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी गेला होता. गोपीचंद राजा
बद्रिकाश्रमाला जाऊन तपश्चर्या करू लागला. श्री गुरु जालिंदरनाथ हेलापट्टण येथे 6 महिने राहून मुक्तचंदाला अनुग्रह देऊन कानिपनाथांसह फिरत फिरत 12 वर्षांनी बद्रिकाश्रम येथे जाऊन गोपीचंदाला भेटले. त्याच्या तपाचे उद्यापन करण्यासाठी सर्व देवांना आमंत्रित केले गेले. तेथे जालिंदरनाथांनी गोपीचंदाला सर्व विद्या शिकवल्या आणि पुन्हा देवतांचे आशीर्वाद मिळवून दिले. या ठिकाणी अध्याय 18वा समाप्त झाला. या अध्यायाच्या नित्यपठणाने आपल्या पितरांची नरकातून सुटका होईल आणि ब्रह्महत्येचा दोष नष्ट होईल. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा करतो व आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करावे, ज्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील. कथारूप श्री नवनाथ भक्तिसार यामध्ये 19व्या अध्यायासोबत आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.